आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जिचं नाव जरी घेतलं की तोंडामध्ये पाणी येतं, कारण ही डिश आहेच तितकी स्वादिष्ट। ती म्हणजे चिकन दम बिर्याणी। चिकन दम बिर्याणी बनवण्याची एक मोठी प्रोसेस आहे, पण जर तुम्ही ही बनवण्याआधी ही प्रोसेस व्यवस्थित समजून घेतली तर अगदी सहज आपण ही घरी बनवू शकतो। आणि ही चिकन बिर्याणी बनवत असताना अगदी चिकन मॅरिनेट करण्यापासून बिर्याणीला दम देण्यापर्यंत या सगळ्या प्रोसेस मी स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहेत कांदे। कांद्याचे असे लांबट बारीक स्लाइसेस करून घेतलेत मी। बिर्याणीसाठी हे कांदे आपण तळून घेणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊन चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा तळताना गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, कारण गॅस कमी केला तर कांदा तेल शोषायला लागतो, त्यामुळे कांदा कुरकुरीत न होता तो मऊ पडतो व बिर्याणीमध्ये पाहिजे तशी चव देत नाही। कांदा इथे आपल्याला हलकासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे, कारण कांदा जास्त तळला गेला ना तर तो करपट लागतो आणि बिर्याणीची चव बिघडते। तर हे बघा, इथे कांदा आपला तळून झाल्यावर तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग त्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। चिकनचे असे काही लेग पीस आणि काही बोनलेस पीस घ्यायचे चिकन बिर्याणीसाठी। चिकन मी चांगलं आधी स्वच्छ धुवून स्वच्छ करून त्यावर आपण ॲड करणार आहोत काश्मीरी लाल मिरची 1 टेबलस्पून, त्यानंतर धने पावडर लागणार आहे आपल्याला 1/2 टेबलस्पून, बिर्याणी मसाला घ्यायचा आहे 1/2 टेबलस्पून, जिंजर गार्लिक पेस्ट घ्यायची आहे 1 टेबलस्पून, त्यानंतर हळद घेणार आहे 1/2 टीस्पून आणि खडे मसाल्यांमध्ये मी घेणार आहे लवंग 4 ते 5, 4 मिरे, दालचिनीचे 2 ते 3 लहान तुकडे, वेलची घेणार आहे 5 ते 6, त्यानंतर अर्धा लिंबू मी इथे पिळून घेणार आहे। मग मीठ घेऊ चवीनुसार, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अशा मोडून, त्यानंतर आवडीनुसार पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि नंतर 250 मिली आंबट नसलेलं किंवा कमी आंबट असलेलं दही इथे आपल्याला ॲड करायचं आहे मॅरिनेटसाठी। आता सर्व मसाले व साहित्य चिकनला व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। आता मटण किंवा चिकन वापरून बनवली जाणारी बिर्याणी अनेक भागात तिथल्या स्थानिक नावावरून ओळखली जाते, जसं की हैदराबाद बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, मालवणी बिर्याणी। या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक जरी सारखे असले तरी तांदळाचा प्रकार, मसाल्यांचं मिश्रण आणि रेसिपीमध्ये थोडासा वेगळेपणा असतो। तुम्ही बघू शकता इथे सगळे मसाले आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। आता या तळलेल्या कांद्यापैकी थोडासा कांदा इथे घ्यायचा आहे आपल्याला मॅरिनेशनसाठी, आणि इथे मी हे अर्धी वाटी तेल टाकून चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहे। चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लावल्यानंतर झाकण लावून मॅरिनेशनसाठी अर्थात मुरण्यासाठी 2 ते 3 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण इकडे बिर्याणी राईस बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी 750 ग्रॅम चांगल्या प्रतीचा जुना बासमती तांदूळ घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तसं 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घेतला तरी चालेल। तर तांदूळ धुवून झाल्यानंतर एक अर्ध्या तासासाठी किंवा ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिट तांदूळ आपल्याला पाण्यात भिजत घालायचा आहे। तोपर्यंत एका मोठ्या पातेल्यामध्ये भात शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की त्यात आपण खडे मसाले ॲड करणार आहोत। त्यात 4 ते 5 लवंग, काही मिरे, 1 मसाला वेलची घेणार आहे मी, मग दालचिनीचे 2 तुकडे, तेजपान घ्यायचे आहेत 2 आणि 1 छोटा चमचा जिरे। एक एक करून सगळे खडे मसाले आपण पाण्यात टाकून घेतलेले आहेत। आता अर्धा लिंबूचा रस आपल्याला यात ॲड करायचा आहे, जेणेकरून भात आपला पांढरा शुभ्र आणि मोकळा शिजेल। त्यानंतर काही पुदिन्याची पाने आपण ॲड करणार आहोत, मग कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ इथे आपल्याला ॲड करायचं आहे। आता सर्व साहित्य टाकल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग त्यात भिजत घातलेला तांदूळ आपल्याला ॲड करायचा आहे। सुरुवातीला 5 मिनिट गॅस हाय फ्लेमवर ठेवून नंतर आपल्याला भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे। त्यानंतर इकडे हे 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं, ते चिकनचं भांडं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग चिकन आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर एक 5 ते 10 मिनिट गॅसवर चिकन हलकंसं शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत बघू आपला राईस किती शिजला आहे ते, कारण आपल्याला राईस जास्त शिजू द्यायचा नाही आहे। तर हे बघा, एवढा म्हणजे 80% आपण राईस इथे शिजवून घेतलेला आहे।
आता हा शिजलेला राईस चाळणीने एका परातीत किंवा पसरट भांड्यात काढून घ्यायचा आहे, कारण शिजलेल्या भातातील वाफ आपल्याला ते काढून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल, भाताचे तुकडे होणार नाही. तर हे बघा किती मस्त पांढरा शुभ्र दिसतोय भात. आता या मोठ्या भांड्यात आपण बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी त्यात मॅरिनेट केलेलं चिकन आधी टाकून घेतलेलं आहे मी. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. मॅरिनेशन नंतर चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, चिकनवर आपल्याला भाताची अलगद एक लेअर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे ह्या लेअरवर गावरानी साजूक तूप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तुपामुळे मस्त टेस्ट येते बिर्याणीला. आता तुपानंतर केसर भिजर घातलेलं दूध आपल्याला इथे टाकायचं आहे. केसरमुळे मस्त कलर तर येतोच, पण केसरची टेस्टही खूप छान उतरते बिर्याणीत. आणि जर केसर नसेल तर कलरसाठी थोडासा फूड कलर वापरला तरी चालेल. आता नेक्स्ट पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि मग तळलेल्या कांद्याची लेअर असणार आहे. त्यानंतर राहिलेला राईस सुद्धा आपण यावर टाकून घ्यायचं आहे. आणि मग सेम प्रोसेस पुन्हा केसर घातलेलं दूध, साजूक तूप, पुदिना, बारीक कोथिंबीर आणि मग राहिलेल्या तळलेल्या कांद्याची लेअर टाकून घ्यायची आहे. आता बघूया चिकन बिर्याणीला दम कसा द्यायचा. आता काय करायचं, माझ्याकडे हा फॉईल पेपर होता, तो लावून मी या भांड्याला सील करून योग्य आकाराचं झाकण यावर ठेवून घेणार आहे, जेणेकरून भांड्यातली हवा बाहेर जाणार नाही. आणि भांड्यावर झाकून झाल्यानंतर सुरुवातीची 5 मिनिट गॅस फ्लेम हाय ठेवायचा. त्यानंतर लो फ्लेमवर 10 ते 12 मिनिट आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. साधारण 15 मिनिटांनंतर एक तवा गॅसवर ठेवून तवा गरम झाला की गॅस मिडियम फ्लेमवर करून बिर्याणीचा भांडं या तव्यावर ठेवून साधारण 30 ते 35 मिनिट बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. आता अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून हा फॉईल पेपर काढून बघू. मस्त भारी स्मेल येतोय बिर्याणीचा. आता आपण ही बिर्याणी पातेल्यात केलेली आहे, पण जर मातीचं भांडं असेल ना तर बिर्याणी त्यात बनवावी, त्यामुळे बिर्याणीला खूप मस्त टेस्ट येते. खूप भारी स्मेल येतोय चिकन बिर्याणीचा. या बिर्याणीला आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मगच सर्विंगला घ्यायचं आहे. चला तर मग आपली हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली आपली चिकन दम बिर्याणी रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.